राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या पुण्यातल्या आंबीलोढा या भागामध्ये भेट देत आहेत। थेट तिथली दृश्य आपण सध्या पाहतो। पोलीस डिपार्टमेंटला पैसे देऊन आज 500 पोलीस आणलं होतं मारायला, 500 पोलीस मारायला आणलं होतं। असा नियम आहे का कायद्याचा? आज गोरगरिबावर एवढा अन्याय केला, गरिबाची घरं उद्ध्वस्त केली, हा नियम आहे का? कायद्याचा नियम आहे का? म्हणून ह्या क्रिमिनलला नाही ते नवं करून या पुणे शहरात त्याला हाकलून काढा। साहेब आंबेडकर या पुणे शहरात त्याला हाकलून काढा। त्याच्यावर आमचा विश्वास नाही। एक बिल्डिंग 165 घरं खाली पाडली ती, 2 घरं आहे ती, आणि 3च मजली बांधली बिल्डिंग। आणि मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याला सगळा विषय माहिती आहे? असं तुमचं एक 3 लोकांचं डेलिगेशन असू शकतं। दादा हे परत पक्षाचं होत आहे, पक्षाचं बाजूला जाणं चर्चा होत नाही। सर्वांनी शांत राहा। आमची सगळ्यांची गरज पडलेली आहे। आमच्या आपण असं करूया, मला काही ऐकू येत नाहीये, ऐका आपण सगळे त्या बाजूला जाऊन बसूया, मला ऐकू येत नाही, आम्ही त्या बाजूला जातो आणि चर्चा करतो। प्लीज क्षमा करा। आंदोलक यावेळेला आक्रमक झाल्याचं आपण बघतो आहोत। या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे संवाद साधतायत, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। ऐन पावसाळ्यामध्ये ही इतकी कारवाई का केली गेली असा प्रश्न आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना विचारलेला आहे। आणि या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं नेमकं काय आहे सुप्रिया सुळे ते ऐकून घेतायत। आमची पाडलेली घरं आम्हाला पुन्हा एकदा बांधून द्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। केवळ आश्वासनं नको, आता आम्हाला आमची घरं परत द्या अशी या आंदोलकांची मागणी आहे। आंबीलोढ्याचे हे जे रहिवासी आहेत, आंदोलक आहेत, ते आक्रमक आता झाल्याचं आपण पाहतो आहोत। ऐन पावसाळ्यामध्ये जी कारवाई केली गेली, आमची घरं पाडली गेली, कारवाई योग्य होती का? आश्वासनं दिली जात आहेत आम्हाला, पण आश्वासन नको, तर आम्हाला आमची घरं पाहिजेत, घरं आमची बांधून द्या अशी मागणी या महिला आणि इथले जे इतर आंदोलक आहेत ते करताना दिसत आहेत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये आंबीलोढ्याचे हे जे रहिवासी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पुणे पालिकेबाहेर आंदोलकांनी ठिय्या केलेला आहे आणि याच ठिकाणी आता आंदोलनस्थळी सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। आंदोलकांच्या अडचणी, त्यांचं म्हणणं त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। वैभव, आंबीलोढ्याचे हे जे रहिवासी आहे ज्यांची घरं पाडली गेलेली होती या काही दिवसांपूर्वीच्या कारवाईत,
ते सगळे रहिवासी आक्रमक झालेत। पालिकेच्या इमारतीसमोर ठिय्या त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना समजावण्यासाठी आता सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। वैभव, काय या सगळ्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, सुप्रिया सुळे या स्वच्छता आंदोलन जे महापालिकेच्या गेटवर होतं, जवळपास 1500 कर्मचाऱ्यांच्या कराराचं नूतनीकरण जे आहे ते झालेलं नव्हतं आणि बाबा आढाव तिथं आंदोलनासाठी येणार म्हणून सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि तिथंच बाजूला महापालिकेच्या गेटवरती आंबेलवाड्याची जी परवाची कारवाई झाली त्या कारवाईत बाधित असलेले नागरिक हे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। सुप्रिया सुळे यांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्या याही आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। तिथल्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट केदार असोसिएट्स यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत आपण अजित पवारांचे माणूस आहोत आणि अजित पवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती त्यांना दिलेली होती। या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांच्यावरती आरोप केला सुप्रिया सुळे यांच्या समोर। त्यानंतर त्यांनी अतिशय शांततेत या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावत, तुमच्याकडे तसे काही पुरावे आहेत का, ते पुरावे द्या, कुणी म्हटलं म्हणून कुणी कुणाचा माणूस होत नसतो, अशा स्वरूपाचं जस्टिफिकेशन दिले आणि सुप्रिया सुळे अजूनही या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। इथंच त्या बसून आहेत आणि जे रहिवासी आहेत त्यांची समजूत काढायचा प्रयत्न जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्याकडून सुरू आहे। यापूर्वी त्या स्वच्छतेच्या आंदोलनात सहभागी झाल्या, तिथंही जवळपास 1800 कर्मचाऱ्यांची स्वच्छतेची कचरा वेचण्याची कामं जी आहेत ती काढून खाजगी कंत्राटदाराला हे कंत्राट देण्याचा प्रस्ताव महापालिकेत विचाराधीन आहे। त्याची सगळी गडबड जी आहे ती सुरू होती आणि त्यासाठी या आंदोलनामध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या। त्यासाठी त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि आता काय माहिती देत आहेत किंवा काय बोलतात या सगळ्या रहिवाशांची त्या समजूत काढतात, जोरदार घोषणाबाजी काय ते सांगतात। बिलकुल वैभव, या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय सुप्रिया सुळे या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। माध्यमांशी देखील आता त्या थोड्या वेळात बोलतील असं दिसतंय। ऐका ना, पार्टी ऑफिसला देतो ना मी। बोलायला तयार आहे। आमच्या इथं मॅडम 4 वयाचा सध्याला चालू आहे आणि मग आम्ही चालू आहे साहेब का कामगार पत्रामध्ये कारवाई चालू आहे मॅडम। ही सगळं आता आपण ही जी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत ती दृश्य मुंबईतली आहेत। वांद्रे सिलिंग ते BKC हा नवा फ्लायओव्हर आहे, त्याच्या दुसऱ्या मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सध्या लोकार्पण केलं जात आहे। याचा हा थेट कार्यक्रम आपण पाहतो आहोत सध्या फक्त न्यूज 18 लोकमतवर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सगळा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित आहेत, सोबतच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये आता दुसऱ्या मार्गिकेचं जे लोकार्पण आहे ते आता थोड्याच वेळात होणार आहे। या प्रकल्पाचे
प्रकल्पाचं लोकार्पण केलेलं आहे. वांद्रे जंक्शन मधल्या वाहतूक कोंडी यामुळे दूर होणार आहे. काय सांगाल या प्रकल्पाबद्दल? मी यापूर्वी सुद्धा तिथून येणाऱ्या मार्गिकेचं जेव्हा अनावरण केलं होतं, लोकार्पण केलं होतं, त्याही वेळेला माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या की माझं बालपण या परिसरात गेलेलं आहे. गेले कित्येक वर्ष 66 सालापासून आम्ही इथे राहतो आहोत आणि माझ्या जुन्या आठवणी मी त्याही वेळेला बोललो असेल कदाचित की कलानगरपासून बांद्रा स्टेशन तेव्हा तोही रस्ता नव्हता बेरामपाड्याचा. मी इथून ह्याच्यावरनं चालत जात होतो आणि रेल्वे रुळावरनं उतरून प्लॅटफॉर्मवरती जायचो. आज मला एक समाधान आहे की त्याच्यानंतर इथली जी वस्ती वाढली, धारावी वाढली, BKCचं सगळा ट्रॅफिक वाढला, तर त्या ट्रॅफिकला उत्तर म्हणून कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एक एक मार्ग जे आपण स्वीकारतो आहोत त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे, लोकार्पण करतो आहोत. आणि मला खात्री आहे की या मार्गिकेमुळे आता निदान कलानगर जंक्शनला जो काही ट्रॅफिक जाम हा प्रकार व्हायचा तो होणार नाही. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे. काय विनाकारण मध्ये येतात त्यांना. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे फ्लायओव्हरच्या दुसऱ्या मार्गिकेचा तो पार पडतोय. माध्यमांशी बोलताना त्यांनी या लोकार्पणाच्या मुद्द्यावरच फक्त भाष्य केलं. काही इतर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झाला त्यांना मात्र त्यांनी प्रतिक्रिया न देणंच पसंत केल्याचं आपण पाहतो आहोत. मात्र या फ्लायओव्हरमुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. खास करून कलानगर जंक्शनवरची जी वाहतूक कोंडी होत असते ती वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि मुंबईकरांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. आजच्या या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या साठी म्हणून निमंत्रण देण्याच्या मुद्द्यावरनं आपण बघितलं तर मोठा वाद निर्माण झालेला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण MMRDAनं दिलेलं होतं. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून दरेकर यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. एक प्रकारचा बहिष्कार या सगळ्या लोकार्पण कार्यक्रमावर टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. हा असा भेदभाव MMRDA कडनं का केला जातोय, राज्य सरकारकडून हा भेदभाव का केला जातोय असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेला होता. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे या ज्या फ्लायओव्हरच्या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण झालंय त्यामुळं कलानगर जंक्शनवरची जी मोठी वाहतूक कोंडी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबईकरांना त्यामुळं खूप मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण मुंबईमधनं पश्चिम मुंबईमध्ये येण्यासाठी हा एक महत्त्वाचा असा मार्ग आहे. पश्चिम उपनगरांमध्ये येण्यासाठीचा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे आणि या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होती आणि ही वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशानं MMRDAनं हा वांद्रे सिलिंग ते BKC नवा फ्लायओव्हर बांधलेला होता. त्याच्या दुसऱ्या मार्गिकेचं जे लोकार्पण आहे ते आता आज झालेलं आहे. त्यामुळे इथली जी वाहतूक कोंडी होत होती गेल्या काही वर्षांमध्ये ती आता खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सगळा जो लोकार्पण सोहळा आहे तो पार पडलेला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेला उपस्थित होते. इतरही अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या फ्लायओव्हरची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. 804 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद अशी ही मार्गिका आहे. वांद्रे जंक्शनवरची ही दुसरी मार्गिका आहे आणि सर्वात लांब सुद्धा ही मार्गिका आहे.
या प्रकल्पाची जी किंमत आहे ती एकूण 103.8 कोटी रुपये इतकी आहे। 4 महिन्यातच दुसऱ्या मार्गिकेचं देखील काम पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे MMRDAला। 2 मार्गिकांचं जे काम आहे ते इतक्या कमी कालावधीत MMRDAनं पूर्ण केलं आहे आणि याबद्दल देखील MMRDAचं सध्या कौतुक होत आहे। पण एकंदरीतच या सगळ्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण देण्याच्या मुद्द्यावरनं मोठा वाद रंगलेला होता। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या जे दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील इथं उपस्थित असल्याचं दिसतंय। असलम शेख इथं उपस्थित आहेत। सोबतच मंत्री नवाब मलिक देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत आणि या फ्लायओव्हरच्या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।